ताराबाई पार्क परिसरातील हिम्मत बहादूर कमानीसमोर एका बिल्डरने 10 एप्रिल रोजी सकाळी कोणतीही परवानगी न घेता 2 आंब्याची, 1 चिकूचं तर 1 जांभळाचं आणि 1 गुलमोहराचे अशी एकूण 5 झाडे तोडलीत. याबाबत येथील नागरिकांनी तसेच वृक्षतोडीला विरोध केला व शाहूपुरी पोलिसांना फोनवरून तक्रार दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तात्पुरती वृक्षतोड थांबवली. उद्यान अधिकाऱ्यांकडील तक्रारीनंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल 2 पंचनामे केले. या पंचनाम्यात जुजबी स्वरूपात फांद्या तोडल्याची पंचनामा केला. मात्र परिसरातील नागरिकांनी आणि पत्रकारांनी या वृक्षतोडीचे चित्रण केल्याचे समजताच महापालिकेने दुसरा पंचनामा करत वृक्षतोडीची नोटीस दिली. कर्मचाऱ्यांच्या संबंधित बिल्डरला कोणताही कायदेशीर त्रास होऊ नये अशी भूमिका असल्याची या 2 पंचनाम्यावरून स्पष्ट होत आहे. दरम्यान ही वृक्षतोड करणाऱ्या संबंधितावर स्वरा फाउंडेशनच्या वतीने माझगावकर यांनी तक्रार अर्ज दाखल केलाय. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमध्ये दिवसेंदिवस वृक्षतोडीचे प्रमाण, बेकायदेशीर वृक्षतोडीचे प्रमाण वाढत चाललेले आहे. असेच एक प्रकरण हिम्मत बहादूर परिसरामध्ये घडलेले आहे. एक विकासक 10 एप्रिल 2024 रोजी वृक्षतोडीत असल्याची माहिती कोल्हापूर उद्यान विभागामध्ये समजली होती. त्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा देखील केला होता. पंचनामा केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. अशातच आम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी त्याचा पाठपुरावा केला असता उद्यान अधीक्षक यांनी येत्या 2 दिवसामध्ये गुन्हा नोंद करण्याची ग्वाही दिलेली आहे. जर येत्या 2 दिवसामध्ये गुन्हा नोंद झाला नाही तर स्वरा फाउंडेशनमार्फत जन आंदोलन उभारले जाईल किंवा कोर्टामध्ये केस देखील केली जाईल. कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क, नागाळा पार्क हा भाग दाट हिरवाईने नटलेला असून या परिसरात 50 वर्षांहून अधिक वयोमान असलेली वृक्ष संपदा आहे. मात्र डेव्हलपर्स, बिल्डर्स यांच्या गगनचुंबी प्रकल्पामुळे राजरोसपणे वृक्षांची कत्तल होत आहे. स्वतः महानगरपालिकेच्या आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा बिल्डरांवर गुन्हा दाखल करून अद्दल घडवावी, जेणेकरून पुढे बेकायदेशीर वृक्षतोड करताना 10 वेळा विचार केला जाईल अशी मागणी या परिसरातून होत आहे. माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.